यानंतर घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा टॉप 50. नवनीत राणा यांची फेसबुक पोस्ट चर्चेत आहे. राष्ट्रवादीत प्रवेशाची अट मला मान्य नव्हती. राज्यसभेच्या उमेदवारीबाबत नवनीत राणा यांनी दावा केलाय. राष्ट्रवादीचा वर्धापन दिनाचा कार्यक्रम पुढे ढकललेला आहे. 10 जूनला होणारा वर्धापन दिनाचा कार्यक्रम आता 11 जूनला होणार आहे. 10 तारखेला दिल्लीमध्ये एनडीएची महत्वाची बैठक असल्यानं वर्धापन दिनाचा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आल्याची माहिती राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे यांनी दिली आहे. राष्ट्रवादीचे नेते फडणवीसांना भेटणार आहेत. अर्थ खात्याबाबत फडणवीसांशी चर्चा करणार असल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिली आहे. खासदार संजय राऊत यांनी भाजप नेते किरीट सोमय्या यांना पत्र लिहिलं आहे. राजेश एक्सपोर्ट या प्रकरणी बुलंद आवाज उठवा अशी मागणी राऊतांनी या पत्रात केली आहे. 15.5 लाख कोटींचा घोटाळा असून मोदींच्या दारात आंदोलन करा अशी मागणी राऊतांनी केली आहे. या पत्रात राऊतांनी सोमय्यांचा उल्लेख परम आदरणीय महात्मा असा केला. आमदार इद्रिस नायकवडी यांच्या राजीनाम्यासंदर्भात देवगिरीवर बैठक पार पडली. राजीनामा न देण्यावर इद्रिस नायकवडी ठाम आहेत. राज्यातील विधान परिषद निवडणुकीची रणधुमाळी शिगेला पोहोचली असताना नाशिकमध्ये स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात महायुतीसमोरील अडचणी वाढताना दिसत आहेत. गिरीश महाजन, उदय सामंत आणि दादा भुसे यांच्या भेटीनंतर प्रसाद हिरे यांनी माघार घेत महायुतीच्या उमेदवाराला पाठिंबा दिला. मात्र भाजपचे बंडखोर गोकुळ गीते यांनी मात्र महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे यांना पाठिंबा देण्यास नकार दिलाय. विधान परिषद निवडणुकीत भाजपची मतं फुटणार नाहीत याची खबरदारी म्हणून भाजप नागपुरातील त्यांच्या सर्व नगरसेवकांना 3 दिवस गोव्यात नेणार आहे. त्यानंतर पुढील 3 दिवस मुंबईमध्ये मुख्यमंत्र्यांची भेट आणि 2 दिवसीय प्रशिक्षण शिबिरामध्ये नगरसेवक सहभागी होणार आहेत. मतदानाच्या 1 दिवस अगोदर म्हणजेच 17 जूनला सर्व नगरसेवक नागपुरात परत येणार आहेत. खासदार उदयनराजे भोसले यांचं एक वेगळंच रूप साताऱ्यामध्ये पाहायला मिळालं. पुण्याहून केवळ उदयनराजेंना भेटण्यासाठी आणि त्यांच्यासोबत फोटो काढण्यासाठी आलेल्या एका चिमुकल्याचा हट्ट स्वतः राजेंनी गाडीतून उतरून पूर्ण केलाय. इतकंच नव्हे तर त्याला कडेवर घेत मनसोक्त फोटो सेशन करत राजेंनी चिमुकल्याला वाढदिवसाची अनोखी भेटही दिली आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत भाजप आणि शिवसेना एकमेकांसमोर आलेले आहेत. मनपा जिल्हा परिषद गमावल्यानंतर शिवसेना निवडणूक जिंकण्यासाठी पूर्ण ताकद पणाला लावली आहे. याच कारणामुळे पालकमंत्री शिरसाट रिंगणात उतरले आहेत. जळगावच्या वाघनगर परिसरामध्ये तब्बल 15 दिवसांनी पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होतोय. पाण्याची समस्या सुटली नाही तर पाणी पुरवठा मंत्र्यांच्या घरावर तसंच जिल्हाधिकारी कार्यालयावर हजारो ग्रामस्थांच्या संख्येनं हंडा मोर्चा काढण्याचा इशारा पदाधिकाऱ्यांनी दिलाय. वाशिम शहरातील अकोला नाका परिसरात भव्य नाट्यगृहाच्या नामकरणाचा प्रश्न अखेर मार्गी लागलाय. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मागणीनुसार या नाट्यगृहाला क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले नाट्यगृहाचं अधिकृत नाव देण्यात आलंय. सांगली पालिका क्षेत्रातील वीज वितरण आराखड्यासाठी 250 कोटींचा मुख्यमंत्र्यांकडे मागणी करण्यात आलेली आहे. वितरण कंपनीकडून आराखडा तयार करण्यात आलेला वीज वितरण कंपनीशी असणारे प्रश्न मार्गी लागतील असा विश्वास व्यक्त करण्यात आलाय. नाशिकच्या महाराष्ट्र पोलीस अकादमीमध्ये प्रशिक्षण पूर्ण केलेल्या प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षकांचा 127व्या तुकडीचा दीक्षांत सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं. या तुकडीमध्ये महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांसह गोवा राज्यातून निवड झालेल्या एकूण 583 प्रशिक्षणार्थींचा समावेश आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये नव्या योजनेचं पाणी मिळाल्यानंतर शहरवासियांना दिलासा मिळणार असला तरी मनपासाठी मात्र ही योजना म्हणजे पांढरा हत्ती ठरणार आहे. पाणी योजनेचे घेतलेले ट्रायल यशस्वी झाल्यानंतर पाण्याचा वापर सुरू करण्यात आलेला आहे. त्यामुळे मनपासाठी 1.5 कोटी रुपये वीज बिल जास्तीचं भरावे लागत आहे. छत्रपती संभाजीनगरच्या शिवाजीनगर भुयारी मार्गात विद्युत रोषणाई करण्यात येणार आहे. यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागानं महापालिकेला 20 लाख रुपयांचा निधी दिला असून आज विद्युत केबल जोडणीच्या कामाला प्रारंभ झाला. नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालयातील ब्लड बँकेमध्ये रक्ताचा तीव्र तुटवडा निर्माण झालाय. रुग्णालयामध्ये सध्या केवळ 4 ते 5 रक्तपिशव्या शिल्लक आहेत. रुग्णांच्या नातेवाईकांना खासगी रक्तपेढ्यांमध्ये धावपळ करावी लागते. सूर्यमालेतील 2 सर्वात तेजस्वी आणि बलाढ्य ग्रह शुक्र आणि गुरु उद्या एकमेकांच्या अत्यंत जवळ येणार आहेत. खगोलशास्त्रामध्ये याला ग्रहांची युती असं म्हटलं जातं. ही युती महाराष्ट्रासह देशभरातून उघड्या डोळ्यांनी सहज पाहता येणार असल्यानं खगोलप्रेमींसाठी मोठी पर्वणी असणार आहे.
मुंबईमध्ये शिवसेना पुरस्कृत आणि सिद्धेश कदम फाउंडेशन आयोजित शिवसेना जनतेच्या दारी शिबिराचं आयोजन करण्यात आलं. अभियानाला दिंडोशी आणि गोरेगावमध्ये नागरिकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. हजारो नागरिकांनी मोफत दाखला नोंदणी शिबिराचा लाभ घेतलाय. जळगाव जिल्हा कारागृहामध्ये कैद्यांकडून शिवीगाळ करत पोलीस रक्षकाला बेदम मारहाण करण्यात आली आहे. या प्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यामध्ये कैद्याविरुद्ध शासकीय कामामध्ये अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. यानंतर पुन्हा एकदा टॉप 50. पिंपरी चिंचवड महापालिकेनं चिखली कुदळवाडी परिसरामध्ये अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त करण्यात आलेली आहे. या कारवाई दरम्यान संतप्त जमावाने आक्रमक होत तोडफोड केली. यामध्ये काही जण जखमी झालेत. महापालिकेनं पहाटे केलेल्या या कारवाईत 28,000 चौरस फूट बांधकाम पाडण्यात आलं. या कारवाई दरम्यान प्रचंड तणावाचं वातावरण होतं. वाशिम नगर परिषदेकडून नालेसफाईचं दुर्लक्ष होत असल्याचं समोर आलेलं आहे. कंत्राटदारांकडून केवळ थातुरमातुर स्वरूपात नालेसफाई केली जाते आहे. अनेक भागांमध्ये अद्याप नालेसफाई सुरूच असल्यानं नाल्यांमध्ये गाळ आणि कचरा साचून पावसाचं पाणी तुंबण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मुंबईतल्या वॉटर टँकर चालक आणि मालकांनी पुकारलेल्या संपाचा सर्वात मोठा फटका मुंबईतल्या खासगी आणि शासकीय बांधकाम प्रकल्पांना बसलाय. कोस्टल रोड पासून म्हाडा आणि रस्त्यांच्या बांधकामांना पाणी पुरवठा झालेला नाहीये. त्यामुळे बहुतांश बांधकामं बंद ठेवावी लागली आहेत. उल्हासनगर शहरात तीव्र पाणी टंचाई भेडसावते आहे. शहरवासियांना आठवड्यातील 3 दिवस बिन पाण्याचे काढावे लागत आहेत. पाणी विकत घेण्याचा भुर्दंड नागरिकांना सहन करावा लागतोय. शटडाऊनमुळे वितरण व्यवस्थेवर परिणाम झाल्यानं कृत्रिम पाणी टंचाईचा सामना शहरवासियांना करावा लागतोय. वारकऱ्यांच्या आराध्य दैवत असणाऱ्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर आणि परिवार देवतांच्या मंदिरांचं काम अंतिम टप्प्यात आहे. मंदिरातील जतन संवर्धनाच्या कामामध्ये जुन्या दगडी भिंतींना झळाळी देण्याचं काम सुरू आहे. यामुळे मंदिरातील भिंती उजळून निघाल्यात. अकरावीची पहिली प्रवेश फेरी नुकतीच संपून दुसऱ्या फेरीसाठी अर्ज भरण्यासाठी प्रक्रिया सुरू झाली आहे. मुंबई विभागामध्ये पहिल्या फेरीत तब्बल 1,33,323 विद्यार्थ्यांची निवड झाली होती. त्यातील 76,214 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतलाय. प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांनी विज्ञान शाखेला सर्वाधिक पसंती दिली असून 33,385 विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केलाय. आधार नोंदणी आणि दुरुस्ती प्रक्रियेदरम्यान वाढलेल्या तक्रारींमुळे पुणे जिल्ह्यातील 60 आधार केंद्र बंद करण्यात आली आहेत. 341 मान्यताप्राप्त केंद्रांपैकी सध्या 281 केंद्र सुरू आहेत. तसंच अतिरिक्त शुल्क आकारल्याच्या तक्रारी प्रशासनाकडे आल्या होत्या. ऑपरेटरच्या निष्काळजीपणामुळे प्रशासनाने ही कारवाई केली असून सेवा गुणवत्ता सुधारण्यावर भर दिला जाणार आहे. उन्हाळी सुट्ट्या आणि पर्यटन हंगामामुळे मे महिन्यामध्ये पुणे विमानतळावरील देशांतर्गत प्रवासी वाहतुकीत मोठी वाढ झाली आहे. मे महिन्यात 10,21,594 प्रवाशांनी प्रवास करत प्रथमच 10 लाखांचा टप्पा पार केलाय. एप्रिलच्या तुलनेमध्ये प्रवासी संख्येत 19% वाढ नोंदवली गेली. दिल्ली, बंगळुरू, गोवा, काश्मीर आणि शिमला या ठिकाणांना पुणेकरांनी पसंती दिली आहे. पावसाळ्यात रेल्वे रुळांवर पाणी साचल्यानं लोकल सेवा विस्कळीत होण्याचे प्रकार दरवर्षी घडतायत. मात्र यावर्षी पाणी तुंबणाऱ्या 117 संवेदनशील ठिकाणी तब्बल 210 पाणी उपसा पंप तैनात करण्यात आलेले आहेत. तसंच नालेसफाईची कामं 100% पूर्ण करण्यात आल्याचं मध्य रेल्वेनं सांगितलंय. कोकणवासियांची लाडकी मांडवी एक्सप्रेस 27 वर्षांची झाली आहे. कोकण मार्गावर नियमितपणे धावणारी मांडवी एक्सप्रेस नेहमीच हाऊसफुल धावते. रेल्वे प्रशासनाच्या पदरामध्ये सर्वाधिक उत्पन्न देणारी एक्सप्रेस म्हणून मांडवी एक्सप्रेसची नोंद झाली आहे. कोकण रेल्वे मार्गावर मान्सूनच्या पार्श्वभूमीवर मुंबई मडगाव वंदे भारत एक्सप्रेसच्या वेळापत्रकात बदल करण्यात आलाय. ही एक्सप्रेस आता आठवड्यातून केवळ 3 दिवस धावणार आहे. हे वेळापत्रक 15 जून पासून लागू होणार आहे. पावसाळ्यातील मृग नक्षत्राचा प्रारंभ झाला. मुसळधार पावसामुळे अनेक दिवसातील बहुतांश काळ ढगाळ वातावरण असल्यामुळे हवेत गारवा पसरलाय. तापमानामध्ये 4.3 अंशांनी घसरण झाल्यामुळे सोलापूरच्या तापमानाचा पारा थेट 33 अंशांवर पोहोचलाय. नाशिक शहर आणि जिल्ह्यामध्ये जलसंकट अधिक गडद झालंय. संपूर्ण जिल्ह्यातील धरण समूहामध्ये आता केवळ 26.66% पाणीसाठा शिल्लक आहे. नागरिकांनी पाण्याचे अत्यंत जपून वापर करण्याचं आवाहन प्रशासनानं केलंय. कल्याण पश्चिमच्या काही भागामध्ये पावसानं हजेरी लावली आहे. गेल्या काही दिवसांपासून वाढलेल्या उकाड्यामुळे त्रस्त असलेल्या कल्याणकरांना या पावसामुळे दिलासा मिळालेला आहे. त्यामुळे वातावरणात सुखद गारवा निर्माण झालाय.
बीड जिल्ह्यातील वादळी वाऱ्यासह पावसानं हजेरी लावली आहे. जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी दमदार पाऊस झाल्यानं वातावरणात बदल जाणवतोय. गेल्या 2 दिवसांपासून वरुणराजाने हजेरी लावल्यानं शेतकरी वर्गामध्ये आनंदाचं वातावरण आहे. तसंच उकाड्यानं हैराण झालेल्या नागरिकांना बीडकरांना दिलासा मिळालाय. पिंपरी चिंचवड आणि परिसरात अद्याप समाधानकारक पावसाची प्रतीक्षा कायम आहे. वाढत्या तापमानामुळे नागरिकांना उकाड्याचा सामना करावा लागत असून शेतकरी चिंतेत आहेत. हवामान विभागानं येत्या काही दिवसात पावसासाठी पोषक वातावरण तयार होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. पावसाच्या दिवसात उद्भवणाऱ्या नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्यासाठी रायगड जिल्हा प्रशासनानं हायटेक तयारी केली आहे. त्यासाठी जिल्ह्यातील दरडग्रस्त, पूरप्रवण आणि समुद्र आणि खाडी किनाऱ्यावरील 240 गावांमध्ये सार्वजनिक आपत्ती उद्घोषणा प्रणाली बसवण्यात आली आहे. भंडारा जिल्ह्यातील मुख्य पीक असलेलं धान पीक लावणीची वेळ जवळ आलेली आहे. मात्र एल निनोचा प्रादुर्भाव असल्यानं मान्सून लांबणीवर गेलेला आहे. पर्जन्यमानामध्येही अनियमितता राहील असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. रत्नागिरीत अवकाळी पावसामुळे आंबा काजू पिकांचं मोहर गळल्यामुळे नुकसान झालेलं आहे. प्राथमिक सर्वेक्षणात 28,975 शेतकरी बाधित झाले असून त्याचा 52,000 हेक्टर क्षेत्रावरील बागांना तडाखा बसलाय. दरम्यान शेतकरी हेक्टरी 3 लाखांचे आंबा उत्पन्न घेतो. मात्र शासनाकडून हेक्टरी फक्त 22,500 रुपयांची मदत मिळणार आहे. पावसाळ्यात मासेमारीवर बंदी असल्यानं सुक्या मासळीच्या मागणीमध्ये वाढ झाली आहे. यंदा आवक कमी झाल्यानं सुक्या मासळीच्या दरामध्ये 100 ते 150 रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे ग्राहकांचा ओढा गेल्या वर्षीपेक्षा कमी असल्याचं मत मासळी विक्रेत्यांनी व्यक्त केलं आहे. गोंदिया शहर पोलिसांनी नागरिकांना हरवलेले मोबाईल परत दिले केलेले आहे. गेल्या 3 महिन्यात 75 हरवलेले मोबाईल शोधून मूळ मालकांना परत करण्यात आले. जालन्यातील अंबडचे तहसीलदार विजय चव्हाण यांना 6,40,000 रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले. या प्रकरणाला आता नवं वळण मिळालंय. या लाच प्रकरणातील तक्रारदार सुयोग सोळंकीनं गोंदी पोलिसांनी त्याला अटक केली आहे. 2025 मध्ये दाखल झालेल्या वाळू चोरीच्या 2 गुन्ह्यांमध्ये सोळंकेवर कारवाई करण्यात आली आहे. न्यायालयानं सोळंकेला 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. मुंबईच्या डिलाईट रोड इथल्या बीडीडी चाळ क्रमांक 28च्या पहिल्या मजल्यावर स्लॅब अचानक कोसळला आहे. सुदैवानं या घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये.